नमस्कार. भारत जगभरात खूप काही विकतो, पण त्यातली एक गोष्ट तर अशी आहे ज्याचा आपण कधी विचारसुद्धा केला नसेल. आणि हो, हा काही छोटा मोठा नाही, तर चक्क अब्जावधी रुपयांचा व्यापार आहे. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. असा कुठला माल आहे जो भारत निर्यात करतो, जो खूप विचित्र वाटेल, पण त्यातून प्रचंड पैसा मिळतो? जरा विचार करा. तर उत्तर आहे मानवी केस. हो, बरोबर ऐकलंय, आपले केस. भारत दरवर्षी अब्जावधी रुपयांचे मानवी केस जगभर विकतो. आता हा उद्योग किती मोठा आहे हे या आकड्यावरून लक्षात येईल. फक्त 2021 या एका वर्षातच भारताने मानवी केस आणि केसांपासून बनवलेल्या वस्तूंमधून तब्बल 2,900 कोटी रुपये कमावले. विचार करा. चला तर मग या अनोख्या निर्यातीची गोष्ट जरा सविस्तरपणे पाहूया. हे इतके केस येतात कुठून आणि शेवटी जातात कुठे, हेच तर आपल्याला जाणून घ्यायचंय. तर मग पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, एवढे केस येतात तरी कुठून? याचे ना दोन मुख्य स्रोत आहेत. पहिला स्रोत तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, मंदिरांमध्ये दान केलेले केस. ही एक धार्मिक प्रथा आहे जिथे लोक श्रद्धेपोटी देवाकडे आपले केस अर्पण करतात. आणि यातलं सगळ्यात मोठं केंद्र म्हणजे प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर. इथे देशभरातून रोज हजारो लोक येतात आणि श्रद्धेने आपले केस दान करतात. आणि एक गंमत आहे का, फक्त या एका मंदिरातून जे केस दान केले जातात त्यातून वर्षाला किती कमाई होते असेल? तब्बल 126 कोटी रुपये. हो, फक्त एका मंदिरातून. आता ह्याचा आवाका किती मोठा आहे बघा. ह्या मंदिरात दररोज साधारणपणे 35,000 लोकांचे केस काढले जातात. यावरूनच अंदाज येतो की हा किती मोठा व्यापार आहे. बरं, हा झालाय एक स्रोत. आता दुसरा स्रोत ते यापेक्षाही जास्त आश्चर्यकारक आहे, आणि तो म्हणजे गळलेले केस. हो, खरंच, घराघरात गावांमध्ये कंगवा करताना किंवा असेच जे केस गळतात ना, ते गोळा केले जातात आणि विकले जातात. म्हणजे जी गोष्ट आपल्याला टाकाऊ वाटते ती एका मौल्यवान वस्तूमध्ये बदलते. विश्वास बसणार नाही, पण 2019 मध्ये भारताने फक्त अशा गळलेल्या केसांमधून 50 कोटी रुपये कमवले होते. विचार करा, ही एक प्रकारची छुपी पण खूप मोठी अर्थव्यवस्था आहे. आणि याची प्रक्रिया पण खूप साधी आहे. गावांमध्ये बायका हे गळलेले केस गोळा करतात, त्याचे गठ्ठे बांधतात. हे गठ्ठे मग गावातल्याच एका एजंटला विकले जातात, आणि मग तो एजंट हे केस पुढे विग बनवणाऱ्या कंपन्यांना पाठवतो. तर मग मंदिरात दान केलेले केस असोत किंवा घरातून गोळा केलेले, या सगळ्या केसांचा प्रवास शेवटी थांबतो कुठे? चला बघूया. या केसांवर प्रक्रिया करून त्याचे विग आणि हेअर एक्सटेन्शन्स बनवतात. आणि तुम्हाला माहिती आहे, यासाठी सगळ्यात मोठी बाजारपेठ कुठली आहे? अमेरिका. आपल्या भारतीय केसांचा दर्जा खूप चांगला मानला जातो, त्यामुळे तिथे याला जबरदस्त मागणी आहे. तर या सगळ्यावरून एक विचार नक्कीच मनात येतो, आपल्या आजूबाजूला असे कितीतरी छुपे उद्योग असतील नाही का, ज्यामध्ये रोजच्या अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टी एका असाधारण व्यवसायात बदलत असतील. जरा विचार करून बघा यावर.